नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विषयातील सामाजिक आरोग्य या पाठामधील प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर अर्थात मीडिया अँड ओव्हरयूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी या घटकाची चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी दोन चित्र दिलेली आहेत. 1998 साली आणि 2017 सालीचं क्रीडांगणावर खेळणाऱ्या मुलासंदर्भात या ठिकाणी चित्र दिलेले आहेत. तर पहिल्या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर 1998 साली अभ्यासाला चल म्हणून आई लहान मुलाला, बाहेर गेलेल्या मुलाला ओढताना दिसत आहे. आणि 2017चं चित्र आपल्याला असं दिसतं आहे की खेळायला जा म्हणून आई मुलाला घरामधून ढकलून लावत आहे. मैदानावर खेळायला जा असं या चित्रामध्ये दिसतंय. तर असं का होत आहे? तर विद्यार्थी मित्रो, दैनंदिन जीवन जगत असताना आपण अलीकडचा जे युग आहे ते इंटरनेट, मोबाईल, संगणक याचा आहे आणि यामध्ये मुलं रममाण होताना दिसत आहेत आणि त्यामुळं निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी या लहान मुलांवर होऊ लागलेल्या आहेत. याची माहिती आपण पाहणार आहोत. परंतु पूर्वी मैदानावर खेळत होते, त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती ही राहत होती आणि त्यामुळं मुलं ही चैतन्यमान राहत होते. परंतु अलीकडं मुलं ही कोमेजलेली दिसतात. निरनिराळ्या प्रसंगांना सामोरे जाण्याचं त्यांचं धाडस होत नाहीत. याविषयी अधिक माहिती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी भिन्न परिस्थिती दाखवलेली आहे. 1998 आणि 2017 ही विपर्यास परिस्थिती दाखवलेली आहे. तर इथं दैनंदिन जीवन जगत असताना 24 तासामध्ये केलेल्या कार्याची विभागणी करा आणि आपण सदृढ आरोग्यासाठी खर्ची केलेला वेळ व इतर बाबीसाठी खर्ची केलेला वेळ कार्य याचे 2 गटात तुलना करा असं या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे. तर दैनंदिन जीवन जगत असताना विद्यार्थी मित्रो, आपण आपलं सदृढ आरोग्य राखण्यासाठी किती खर्ची वेळ घालवतो आणि इतर बाबीसाठी किती खर्ची वेळ घालवतो याची दैनंदिन तयार करा. आणि दैनंदिन तयार केल्यानंतर तुमच्या काही बाबी लक्षात येतील की आपला वेळ कोणत्या ठिकाणी आणि कधी किती वेळ जातो याची माहिती तुम्हाला निश्चित होण्यास मदत होईल. तर तशा प्रकारची दैनंदिनी माहिती तुम्ही करा आणि यावरून लक्षात येईल की आपलं शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी किती खर्ची वेळ घालवतोय. तर यावरून लक्षात येईल की आपण नगण्य वेळ त्यासाठी देतोय किंवा वेळच देत नाही. यावरून लक्षात येतं की आपलं आरोग्य उत्तम असेल तर सर्व काही गोष्टी उत्तम आहेत. म्हणून आरोग्य राखण्यासाठी आपण वेळ खर्ची केला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रो, प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी अतिसंपर्क व त्याचा अनावश्यक अवाजवी वापर हा हल्ली सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रो, प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिसंपर्क व त्याचा अनावश्यक अवाजवी वापर हा हल्ली सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. त्याचप्रमाणे मोबाईल फोनवर तासनतास वेळ घालवणाऱ्या व्यक्तींना आपल्या सभोवताचे भान राहत नाही. हा एक व्यसनाचा प्रकार होऊन बसलेला आहे. त्यामुळं सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ लागले. बघा विद्यार्थी मित्रो, प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिसंपर्क आणि त्याचा अनावश्यक अवाजवी वापर हा आरोग्याच्या दृष्टीनं कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्याचबरोबर मोबाईल फोनवर तासनतास गप्पा मारणाऱ्या व्यक्ती त्यांच्या सभोवताचे भान राहत नाही. हा एक व्यसनाचा प्रकार होऊन सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ लागले. फोनच्या अतिवापरामुळं, त्याचबरोबर त्याच्या प्रारणामुळं थकवा, डोकेदुखी, निद्रानाश, विस्मरण, कानात आवाज घुमणे, सांधेदुखी, त्याचबरोबर दृष्टीदोष असे शारीरिक त्रास उद्भवतात. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे ही प्रारणे प्रौढांच्या हाडापेक्षा बालकांच्या हाडांना जास्त भेदू शकतात. संगणक व इंटरनेट याच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्ती या एकलकोंड्या होतात. समाजातील इतर व्यक्ती, नातेवाईक त्यांच्याशी सुसंवाद साधू शकत नाहीत. फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय लागून त्यांच्यामध्ये स्वमग्नता, आत्मकेंद्रीपणा येतो. इतरांप्रती संवेदनशीलता कमी होते. या वृत्तीचे दूरगामी परिणाम म्हणजे अशा व्यक्ती गरज असताना
कोणाला मदत करत नाही, त्यामुळे त्या इतराकडून ही मदत घेत नाहीत. तर विद्यार्थी मित्र बघा, अलीकडं प्रसारमाध्यमे व आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिसंपर्क व अनावश्यक वापर हा सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने कळीचा मुद्दा झालेला आहे. त्याचबरोबर मोबाईल फोनचा अतिवापर हा एक व्यसनाचा प्रकार होऊन बसलेला आहे. मोबाईलच्या कारणामुळं डोकेदुखी, निद्रानाश, विस्मरण, कानात आवाज घुमणे, सांधेदुखी, दृष्टिदोष, त्याचबरोबर प्रौढापेक्षा लहान मुलांच्या हाडांना ही प्राण भेदू शकतात. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या व्याधीही होऊ शकतात. त्याचबरोबर संगणक व इंटरनेट याच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्ती या एकलकुंड्या बनतात. समाजातील इतर व्यक्ती, नातेवाईकाशी ती सुसंवाद साधू शकत नाही. स्वतःचाच विचार करण्याची म्हणजे स्वमग्नता आणि आत्मकेंद्रित यांच्यामध्ये निर्माण होतो आणि इतरापर्यंत संवेदनशीलता निर्माण होते. अशा व्यक्ती दुसऱ्यांना मदत करतच नाहीत आणि इतरांना मदत करून मदतसुद्धा घेत नाहीत. बघा विद्यार्थी मित्रो, लहानपणी दुसरा या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की लहानपणी दूरदर्शनवर सुरू असलेली एखादी मालिका बंद अचानक पडलेली आठवते का? तर विद्यार्थी मित्रो, याचा जर आपण अर्थबोध घेतला तर आपण परदेशी मालिका ही बंद पडलेली होती. शिनचान ही परदेशी कार्टून मालिका भारतात 2008 मध्ये बंद करण्यात आली. त्यात असलेल्या आशयाचा भारतीय मुलांवर चांगला परिणाम होत नाही असे अनेक पालकांकडून शासनाला निर्देश गेल्यामुळे सदर मालिकेवर बंदी घालण्यात आली. तर सन 2008 साली शिनचान ही मालिका बंद करण्यात आली, कारण त्यांच्याकडून जो बोध होता, मुलांवर जे चांगले परिणाम व्हायचे ते होत नाहीत हे दिसून आल्यामुळं भारत सरकारने ही मालिका बंद करण्यात आली. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा उपस्थित केला आहे विद्यार्थी मित्रो, ब्ल्यू व्हेल ऑनलाईन गेमविषयी काय घडत आहे याबद्दल माहिती सांगा. तर ब्ल्यू व्हेल किंवा ब्ल्यू चॅलेंज अर्थात BWC या ऑनलाईन गेमची सुरुवात रशियात झाली. या अत्यंत धोकादायक गेमद्वारे जगभरातील मुलांना इंटरनेटद्वारे निरनिराळ्या टास्क घेणे भाग पाडले. त्यात भीतीदायक सिनेमे एकट्याने पाहणे, अंगावर जखम करून घेणे, घरातून निघून जाणे अशा आशयाच्या विचित्र गोष्टी करायला सांगतात. ज्या आईवडिलांचे मुलावर लक्ष नसते अशी एकटी पडलेली मुले या भयंकर गेमच्या अधीन जातात आणि आपलं स्वत्व खोदून टाकतात. त्यात या ब्ल्यू व्हेलमध्ये 50 कृती करून घेतल्या जातात. शेवटी मुलांना आत्महत्येस प्रवृत्त केले जाते. जगभरात बरीचशी मुली यामुळे बळी पडलेली आपणास दिसून येतात. भारतात देखील अशा मुलांची संख्या वाढू लागली. BWCमुळे जीव गमवावा लागतो. ज्या रशियन व्यक्तीने ही गेम निर्माण केली त्याला 2016 साली अटक करण्यात आली. आपल्या शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे. आपण लक्षात ठेवले पाहिजे की कुठली परिस्थिती अशा विकृत बळींना पडून विकृत समस्यांना किंवा विकृतींना बळी पडू नये. काही समस्या असतील तर वडीलधाऱ्यांना विचारून त्यातून मार्ग काढला पाहिजे. आपले जीवन अनमोल आहे, ते सदासजी वाया घालवता कामा नये. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे ब्ल्यू व्हेल या गेमची माहिती आपण पाहिलेली आहे, घेतलेली आहे. कार्टून फिल्म्स पाहणारी मुलं कधीतरी त्यामधील पात्राप्रमाणे वागू लागतात. आभासी युद्ध, गाड्यांच्या शर्यती, विशेषतः त्यातील मुद्दाम घडवून आणलेले अपघात असे अनेक व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्या मुलांची वृत्ती स्वभाव नकळत नकारात्मक होत जातो. मोबाईल व संगणकावर उपलब्ध असणारे काही गेम्स वेळेचा प्रचंड अपव्यय करतात, इतर आवश्यक विषयावरील एकाग्रता नष्ट करतात, आर्थिक नुकसान करतात आणि काही वेळा जीवघेणी ठरतात. इंटरनेटची माहिती जर सहज हाती लागल्याने त्याचा उपयोग सकारात्मक कामाबरोबरच कधीतरी अयोग्य व्हिडिओ पाहण्यासाठी लहान मुलांसाठी ठरतो. अशा शासनाने वेबसाईट्स, फिल्म्स या बंद केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे पहा. मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढताना समुद्रात किंवा दरीत पडून तसेच धावत्या रेल्वेखाली आल्यामुळे मृत्यू होण्याच्या बातम्यांमध्ये अलीकडे का वाढ झालेली आहे? तर सेल्फी अपघाताला नियंत्रण आहे. तर विद्यार्थी मित्रो बघा, मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढताना किंवा दरीत पडून मृत्यू होण्याच्या बातम्यांमध्ये वाढ का होऊ लागलेली आहे? तर याचं आपण अवलोकन केलं असता आपल्याला असं दिसून येतं
की समाजामध्ये आत्मकेंद्रित प्रवृत्ती वाढू लागलेली आहे. तसेच बाह्य स्वरूपाला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात येऊ लागलेलं आहे. त्यामुळे स्वतःच्या दिसण्याचे महत्त्व अवाजवी वाढलेले आहे. स्वतःचेच फोटो काढायचे, सोशल मीडियावर टाकायचे, यात जणू चढाओढच झाली आहे. त्यामुळे सेल्फी काढण्याच्या नादात आजूबाजूचा विसर पडू लागलेला आहे. आपला अपघात होऊ शकतो हा विचारही मनात डोकावत नाही. अतिशय चुकीच्या पद्धतीने धाडस करणे या तरुण मुलांना मोठेपणा वाटते व दुसऱ्याचे न ऐकणे, आपल्याच नादात असणे यामुळे तरुण माणसे तारतम्य विसरून गेले आहेत. त्यामुळे मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढताना समुद्रात किंवा दरीत पडून तसेच धावत्या रेल्वेखाली आल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण खूप वाढू लागलेले आहे. तर विद्यार्थी मित्रो, बघा, आपण यापासून बचाव केला पाहिजे. आपण सेल्फी काढण्याच्या नादात आजूबाजूला काय आहे, कोणता धोका आहे याचं जाणून घेऊनच आपली सेल्फी काढली पाहिजे आणि अपघातग्रस्त व्यक्तीला रस्त्यावर अपघात घडत असताना मदत केली पाहिजे. त्याचबरोबर सेल्फी काढताना आजूबाजूचा विचार हा केला पाहिजे, अन्यथा आपण आपल्या प्राणास मुकण्याची शक्यता आहे. म्हणून दुसरा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित केलेला आहे विद्यार्थी मित्रो, रस्त्यावरील अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्या दृश्याचे चित्रीकरण ते व्हॉट्सअप, फेसबुकवर पाठवण्यामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारे का होऊ लागलेलं आहे विद्यार्थी मित्रो? तर बघा विद्यार्थी मित्रो, रस्त्यात अपघात होतात, कधी जीव त्यामध्ये आपला बेतला जातो. माणसाची माणुसकी संपल्यामुळे त्या अपघातग्रस्ताला मदत करून त्याचा जीव वाचवण्यापेक्षा त्या प्रसंगाचे चित्रण करणे त्याला जास्त महत्त्वाचे वाटू लागते. लहानपणापासून योग्य संस्कार न झाल्याने मुले कोवळ्या वयाचं चांगले काय आणि वाईट काय याचे भान ठेवू शकत नाहीत. व्हिडिओ गेमच्या लुटपुटीच्या आभासी जगातच ती वावरत असतात. आपण पुढे होऊन दुसऱ्याचा जीव वाचवावा किंवा त्याला आधार द्यावा हे आता कालबाह्य होत चाललेले आहे. विकृत व्हिडिओ चित्रण आणि त्या संबंधित पोस्टला लाईक्स मिळतात म्हणून अशा चित्राची चढाओढच लागलेली आहे. शिवाय हातात कॅमेरा आणि सेलफोन असतात. मत्तीला हात पुढे करण्यापेक्षा हातातील कॅमेरा ही दृश्य चित्रित करण्यात लोकांना धन्यता वाटते. तर विद्यार्थी मित्रो, बघा, रस्त्यावरील अपघात व्यक्तीला मदत करण्याच्या दृश्य चित्रीकरण करून ते व्हॉट्सअप, फेसबुकवर पाठवण्यामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण, कारण त्या संस्कार कमी पडलेले असतात. व्हिडिओ गेमच्या लुटपुटीच्या आभासी जगातच ते वावरत असतात आणि दुसऱ्याचा जीव वाचवावा, त्यांना आधार द्यावा हे कालबाह्य. विकृत व्हिडिओ चित्रण संबंधित पोस्टला लाईक्स मिळतात म्हणून अशा चित्राची चढाओढ लागते. हातात कॅमेरा, सेलफोन असतात. मत्तीला हात पुढे करण्यापेक्षा हातातील कॅमेरा ही दृश्य चित्रित करण्यापेक्षा लोकांना धन्यता वाटते. त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित केला विद्यार्थी मित्रो, स्वतःच्या मनानुसार अभ्यास करत नाहीत. अशा मुलांना धाकटदपाशा, मारहाण करणारे पालक, लहान मुलांना मारहाण करणारे घरगुती नोकर यांच्या व्हिडिओ क्लिप्स समाज माध्यमावर वारंवार का पाहायला मिळत आहेत? तर विद्यार्थी मित्रो, घरातील आई नोकरीला जाते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबा घरी नसतात. वडीलधारी माणसे घरात नसतात. मुले शाळेनंतर काय करतात याचा अंदाज मोठ्यांना नसतो. वर्षभर अभ्यास किंवा गृहपाठ न केल्यामुळे परीक्षेच्या वेळेला ताण वाढतो. त्यातच वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा निर्माण झालेली आहे. आईवडिलांना आपल्या पाल्याच्या क्षमताचा अंदाज नसल्यामुळं केवळ त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करणे इतकेच ते विचारात घेतात. त्यामुळे मग मुलांना धाकटदपाशा, मारहाण करून चुकीच्या क्रिया केल्या जातात. लहान मुलांना नोकराच्या स्वाधीन करून तरुण आयांना त्यांच्या नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडावे लागते. सामाजिक बदलात स्त्रीचे स्थान आता चूल आणि मूल यात सीमित न राहिल्यामुळे, परंतु हे करीत असताना त्यांच्या मागील पिढीची मदत नको वाटते आणि त्या बदल्यात घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल तर ते सुद्धा तरुण पिढीला नको वाटते. दिवसेंदिवस आत्मकेंद्रित सेल्फी जमाना झाला असल्याने पैसे देऊन माणसे कामावर ठेवतात. असे नोकरी माणसे बऱ्याचदा मुलांची प्रेमाने काळजी घेत नाहीत, मारहाण करतात. मग अशा व्हिडिओ क्लिप्स समाज माध्यमावर वारंवार पाहायला मिळतात. वरील तिन्ही प्रश्न बदल समाज माणसाचा आरसा आहे. अशा सर्व अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या व्यक्ती मानसिक तणावाखाली असतात किंवा मानसिक आजाराने पछाडलेले असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, मानसिक आजार समाज माध्यमाद्वारे अतिवापर, इंटरनेटचा वापर, फोनचा वापरमुळे निर्माण झालेला आहे. अशी घातक व अनैसर्गिक कृत्य करणारी व्यक्ती मानसिक तणावाखाली असते. ही कृत्य म्हणजेच त्या तणावाचा विस्फोट होय, प्रकटीकरण होय. वैद्यकशास्त्राने अशा कृतींना मानसिक आजार म्हटलेले आहे. सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला सभोवताच्या जगाचे भान राहत नाही, धोका समजत नाही. या विकाराला सेल्फी साईड असं म्हटलं जातं. कौटुंबिक हिंसाचार, आत्महत्या करण्याआधी इतरांना संदेश पाठवणारे व आत्महत्येचा व्हिडिओ क्लिप्स पाठवणे मानसिकदृष्ट्या आजारी असतात.
व इतरांची सहानुभूती मिळवण्यासाठी अशी कृत्ये करतात. म्हणून मोबाईल फोन, दूरदर्शन, इंटरनेट या प्रसार माध्यमाचा वापर सकारात्मक आणि गरजेपुरते करा. तासनतास वेळ घालवून या माध्यमाच्या आहारी अजिबात जाऊ नका. तर विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा आपण प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर प्रसार माध्यमे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपले आयुष्य खूपच बदलून गेलेले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळं थकवा, डोकेदुखी, निद्रानाश, विस्मरण, कानात आवाज घुमणे, सांधेदुखी, दृष्टीदोष असे शारीरिक विकार उद्भवतात. त्याचबरोबर वाढीच्या वयात बालकांच्या हाडांनाही प्राण भेदून जातात. संगणक व इंटरनेट याच्या सतत संपर्कात राहण्यामुळे व्यक्तीची मानसिकता बदलते. त्या व्यक्ती एकलकोंड्या राहतात, सुसंवाद साधत नाहीत, आत्मकेंद्रित आणि संवेदनशील बनतात. त्याचबरोबर मोबाईलचा अतिवापर किंवा इंटरनेटच्या अतिवापरामुळे नकारात्मक वृत्ती वाढून लागते. नकारात्मक संगणक गेम्स, नकारात्मक कार्टून फिल्म्स यात अडकून पडल्यामुळे मुलांचे विचारसुद्धा नकारात्मक बनतात. प्रचंड वेळेचा अपव्यय होतो, अभ्यासातील एकाग्रता नष्ट होते, आर्थिक नुकसान, शारीरिक त्रासाबरोबर कधीकधी जीवघेणी ठरते. इंटरनेटचे माहिती जाल योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. त्याचा वापर केवळ सकारात्मक कामासाठीच केला पाहिजे. या माध्यमावर शासनाचे नियंत्रण असले तरी वडीलधाऱ्या मंडळींनी आपल्या मुलांकडे वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रो, मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची लक्षणं कोणकोणती हे आता आपण पाहूया. तर अति प्रमाणात सेल्फी काढणं हा मानसिक आजार आहे. या विकाराला सेल्फी साईड असं म्हटलं जातं. अशा व्यक्तींना स्वतःच्या जगाचे म्हणजे स्वतः मागचे जगाचे भान राहत नाही. या मुलांना धोका समजत नाही. कौटुंबिक हिंसाचार करणं, आत्महत्या करणं, त्याचसारखे प्रयत्न करणं, मानसिकदृष्ट्या आजारी असणाऱ्या अशा लोकांना इतराची सहानुभूती हवी लागते. मोबाईल फोन, TV, इंटरनेट या प्रसारमाध्यमाचा सकारात्मक वापर न करता त्यात खूप वेळ घालवतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आज आपण इंटरनेट किंवा संगणकाचा अतिवापर, त्याचबरोबर या प्रसारमाध्यमाच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम त्याची माहिती आज आपण घेतलेली आहे. तर उद्याच्या तासाला येताना तुम्ही प्रसार माध्यमाचा अतिवापर याविषयी विस्तृतपणे माहिती लिहून आणायची, त्याचे परिणाम काय होतात या संदर्भात विस्तृतपणे माहिती लिहून आणावयाची आहे. धन्यवाद.